नमस्कार. घरचा स्वादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा मेनू आहे आपला चिकन टिक्की. तर आता आपण साहित्याकडे वळूयात. सर्वात प्रथम मी बॉईल केलेलं चिकन घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी लाल तिखट घेतलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट, हळद आणि मीठ चवीनुसार. त्याचबरोबर मी इथे एव्हरेस्टचा तंदुरी चिकन मसाला घेतलेला आहे आणि ब्लॅक पेपर आपल्याला यूज करायचा आहे. मी एव्हरेस्टचा ब्लॅक पेपर यूज करते. तर ह्या प्रकारे आपल्याला सर्वात पहिला ब्लॅक पेपर घ्यायचा आहे आणि आपल्याला बॉनलेस चिकन यूज करायचं आहे. तर हे बॉनलेस मी पहिला बॉईल करून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथे तंदुरी मसाला ॲड करते. आता यात आपण हळद ॲड करूयात, लाल तिखट ॲड करूयात आणि त्याचबरोबर मी आता आलं लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी इकडे एक ब्रेड घेतला आहे. आता आपण सर्वात पहिला मिक्सरमध्ये ब्रेड क्रम्स बनवून घेणार आहोत. या प्रकारे आपली इकडे ब्रेड क्रम्स रेडी आहे. आता आपण पुढे वळूयात. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम आपण जे मिश्रण तयार केलं होतं बॉईल केलेल्या चिकनचं, ते आता मी मिक्सरमध्ये टाकते. त्याचबरोबर आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीरही ॲड करून घ्यायची आहे. या प्रकारे आपण मिश्रण हे मिक्सरला वाटल्यानंतर हे ह्या प्रकारे दिसतं, तुम्ही पाहू शकता. यात आपण आता कॉर्नफ्लॉवर यूज करणार आहोत आणि हे कॉर्नफ्लॉवर टाकून एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे आपले छान असे मार्केटमध्ये भेटतात तसेच खुसखुशीत होतात कॉर्नफ्लॉवरने. त्यामुळे आपल्याला हे पूर्ण मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून हे आपल्याला असं पातळ असं मिश्रण तयार करायचं आहे. आता आपण याला पॅटीसचा आकार देऊयात आणि ह्याला आपण डीप करूयात कॉर्नफ्लॉवरमध्ये आणि मग ब्रेड क्रम्समध्ये. या प्रकारे आपल्याला डीप करून कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून आपल्याला हे ब्रेड क्रम्समध्ये असं 2 टाइम्स करायचं आहे आपल्याला, कारण हे जेणेकरून मस्तपैकी त्याला मिश्रण लागेल. असे मी ह्याच्या सगळ्यांच्या पॅटीस बनवून घेते आणि मग आपण ते डीप फ्राय करून घेऊयात. आता इथे तेल तापलेलं आहे. अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये एक पॅटीस टाकून आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे आणि आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे.
आता आपण पाहू शकता हे मस्तपैकी असे गोल्डन झालेले आहेत, आतून सुद्धा हे छान असे खुसखुशीत झाले असतील आणि हे सेम मार्केटसारखे लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आपण हे घरात बनवून अगर मुलांना फ्रेश दिलं तर हे उत्तम छान आहे, मुलंही आवडीने खातात. हे बाहेरपेक्षा घरात केलेले खरंच खूप छान लागतात आणि इझी आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हे घरच्या स्वादची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही ही ट्राय करा. कमेंट बॉक्सला लिहायला विसरू नका तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.